नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चमचमीत असा गावरान अंडा मसाला रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 4 अंडे बॉईल करून साल काढून घेतलेली आहे। आता आपण एक स्लाइसरने अंड्याचे स्लाइस करून घेऊया। बघा, अशा प्रकारे करून घ्यायच्या। एक ठेवायचं त्यामध्ये आणि अशा स्लाइस करून घ्यायच्या। बघा, स्लाइसरमुळे छान अशा स्लाइस झालेल्या आहे, बघू शकता। आता आपण अशा सगळ्या अंड्याच्या स्लाइस करून घेऊया। बघा, मी तुम्हाला दुसरंही अंड ठेवून दाखवते आहे। छान अशा स्लाइस होता। आपण सुरीने केल्या तर त्या व्यवस्थित होत नाही, पण ह्या स्लाइसरने खूप छान स्लाइस होतात। बघा, आपण सगळ्या अंड्याच्या स्लाइस करून घेतलेल्या आहे। बघू शकता अंड्याच्या स्लाइस किती एकसारख्या आणि पातळ दिसत आहे। तर तुम्हाला ज्या आकारामध्ये स्लाइस करायच्या असल्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता। मी पॅन तापायला ठेवला आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया। तेलामध्ये कांदा टाकून घ्यायचा। मी एक मोठ्या आकाराचा कांदा लांब कापून घेतला आहे। तेल टाकल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो। ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। बघा, छान असा ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला। त्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकून घेऊया। टोमॅटो माझ्याकडे कच्चं होतं थोडं। लाल बुंद जर असलं तर भाजीला छान कलर येतो। कांदा आणि टोमॅटो परतताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा टोमॅटो छान मऊ होतो। बघा, कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे। त्यामध्ये आपण सुकं किसलेलं खोबरं टाकूया आणि हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं। बघा, खोबरं पण छान परतून झालेलं आहे। त्यामध्ये आपण लसूण आणि आलं टाकूया। मी एक छोटा गाठा लसूण सोलून घेतला होता आणि 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा खसखस आणि 1 चमचा मगजबी पण टाकून घेतली आहे मी। तुम्हाला खसखस आणि मगजबी टाकायची असली तर टाका, नाही टाकली तरीही चालेल। मला आवडते खसखस आणि मगजबी म्हणून मी टाकून घेतलेली आहे। मगजबीमुळे छान असा थिकनेस येतो भाजीला, म्हणून असली तर टाकून घ्यायची। हे भाजून झालेलं आहे। आपण थंड करून वाटण तयार करून घेऊया। त्याच पॅनमध्ये मी 2 पडी तेल टाकून घेतलं आहे। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया। वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं। मंद आचेवर व्यवस्थित तेलामध्ये वाटण परतून घ्यायचं, म्हणजे छान असं तेल सुटते वाटणाला। बघा, किती छान असं तेल सुटत आहे। आपण अंड्या मसाल्यामध्ये मोजकेच मसाले घेतलेले आहे, जास्त काही वेगवेगळे मसाल्याचा वापर केलेला नाही आहे। तरीही ह्या अंड्या मसाल्याला अगदी हॉटेलची चव येते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। वाटण छान असं परतून झालेलं आहे। त्यामध्ये आपण पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊया, 1 चमचा मिरची पावडर आणि अजून अर्धा चमचा घेतला आहे मी। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मंद आचेवर करायचं आहे आपल्याला, म्हणजे मसाले छान असे परतले जातात। आपण जर फुल गॅस करून मसाले परतले तर ते करपले जातात, भाजीला करपलेला वास येतो, म्हणून मंद आचेवरच मसाले परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं। बघा, छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं होतं, तेच वाटणाचं पाणी टाकून घेते आहे थोडंसं। हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। बघा, छान असं वाटण परतून झालेलं आहे। मसाला छान झालेला आहे। आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया।
पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, तुम्हाला किती प्रमाणामध्ये करायचं आहे. तर मी यामध्ये वाटीने पाणी टाकून घेते आहे. 1 वाटी. आधी मी थोडंसं टाकलं आणि मग नंतर परत मला वाटतंय आहे की थोडं पाणी टाकायचं, म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते यामध्ये. बघा, मी ते राहिलेलं पाणी होतं ते पण टाकून घेतलेलं आहे. एकूण 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे मी. आधी वाटणाचं पाणी टाकलं होतं मी अर्धी वाटी आणि आता अर्धी वाटी, म्हणून 1 ग्लास पाणी झालेलं आहे. हे वाटी मोठी आहे म्हणून त्याचं प्रमाण आपल्याला कळणार नाही, म्हणून मी तुम्हाला ग्लासाचं प्रमाण सांगितलं. आता याला आपण उकळी आणून घेऊया. बघा किती छान अशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा कसुरी मेथी टाकूया. मी हातावर चोळून घेतली होती कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकल्यामुळे छान असा फ्लेवर येतो अंड्या मसाल्याला, म्हणून असली तर टाकून घ्यायची. आता आपण त्यामध्ये अंड्याचे स्लाइस टाकून घेऊया. बघा किती छान असा चमचमीत अंडा मसाला दिसत आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरून टाकायची आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं. अगदी हलक्या हाती परतायचं, नाहीतर स्लाइसचे तुकडे होतील. बघा, अशा प्रकारे हळूवार परतून घ्यायचं. हे तुम्ही भातासोबत किंवा पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतो हा अंडा मसाला. बघा, दिसतो आहे ना अगदी हॉटेलसारखा. हा अंडा मसाला करायला अगदी सोपा आहे आणि खायला अप्रतिम लागतो. तुम्ही जर 1 वेळा हा घरी करून बघितला तर अगदी बोटं चाटून पुसून खातील इतका छान हा अंडा मसाला होतो. नक्की ट्राय करून बघा. बघा, आपली अंडा मसाला रेसिपी तयार आहे खाण्यासाठी. जर मुलं म्हणत असतील तुम्हाला की हॉटेलला चला आणि अंडा मसाला खायचा आहे, तर त्यांना अशा प्रकारे तुम्ही अंडा मसाला करून खाऊ घाला की ते तुम्हाला कधीच म्हणणार नाही की हॉटेलला जायचं. अगदी घरीच तुम्हाला करायला सांगतील इतका हा चमचमीत अंडा मसाला झालेला आहे. बघा, मी तुम्हाला चमच्यामध्ये स्लाइस घेऊन दाखवलेली आहे. इतक्या पातळ स्लाइस असल्यावरही आपल्या स्लाइस तुटलेल्या नाही आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला जर अंडा मसाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.